सर्व सेवक सेविकांना माझा नमस्कार. आज मी खूप इम्पॉर्टंट बाबांचे पूर्वीचे केलेले मार्गदर्शन तुम्हा सर्वांना ऐकवत आहे. तरी पण सर्व सेवक सेविकांनी ते मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकावे अशी मी सर्वांना विनंती करते. जब भगवान को प्राप्त किया तो मजाक नहीं किया, किसी गरीब की मजाक नहीं किया। लेकिन अब आए लोग मजाक करने इस मार्ग पे, मजाक नहीं करना। हे मानो बाबा की मजाक नहीं करना। बाबा बहुत बड़े त्यागी है और भगवान के साथ में रहकर चलने वाले और मानवता को अच्छी राह बताने वाले बाबा है। तर सेवकांना बाबांनी या मार्गदर्शनामध्ये स्वतः आदेश दिला आहे कि बाबा की मजाक नहीं करना, ये भगवान कभी मान्य नहीं करेंगे, उस सेवक के हाल बहुत बेकार होंगे। तर सेवकांनो, आजकाल AI टूल्सचा वापर करून आपल्या बाबांचे फोटोज व्हिडिओज बनवले जात आहेत। हेतू काय आहे? हे करणारे लोक कोणत्याही आदराने हे करत नसून फक्त स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर लाईक्स, कमेंट, व्ह्यूज, फॉलोअर्स वाढविण्यासाठी हे करत आहेत। यातून होणारे नुकसान, अस्मितेशी आणि श्रद्धेशी होणारे खेळ, आपल्या बाबांचे मूळ रूप, त्यांचे पोशाख आणि त्यांचे ऐतिहासिक फोटोंना बदलून त्यांना वेगळ्याच रूपामध्ये दाखवले जाते, ज्यामुळे सेवकांच्या भावना दुखावत आहेत। तर पुढच्या 20-30 वर्षानंतर येणाऱ्या पिढीला इंटरनेटवर हेच खोटे फोटो मिळतील आणि ते या काल्पनिक AI फोटोंनाच खरे रूप मानतील। आपला खरा इतिहास नष्ट होईल। शांतता आणि सेवकांचे मौन। सर्वात मोठी खंत ही आहे की आपण जबाबदार सेवक या विषयावर उघडपणे बोलत नाही, ज्यामुळे चुकीच्या गोष्टी करणाऱ्याचे धाडस वाढत आहे। तर सेवकांनो, शेअरिंग थांबा। अशा फोटोंना सुंदर किंवा चमत्कार समजून व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर शेअर करणे त्वरित थांबवा। रिपोर्ट करा। सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट दिसल्यास त्यावर लगेच रिपोर्ट करा। क्रिएटर्सना टोका, जे लोक असे फोटो बनवतात त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्यांना फोटो डिलीट करायला लावा। सर्व सेवकांचे नमस्कार।